ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आतापर्यंतची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी एबीपी माझावर। हत्या प्रकरणातील मास्टर माइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींनी कबुली दिल्याची माहिती आहे। सुदर्शन घुलेने या प्रकरणामध्ये हत्येची कबुली दिली आहे। त्याच्यासह जयराम चाटे, महेश केदार यांनीही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। एबीपी माझाच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह माहिती लागली आहे। या कबुलीमुळे मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखीन खोलात अडकलाय। आधी गुन्हा केला नाही असा दावा करणाऱ्या घुलेला आवादा कंपनीतल्या धमकीचा व्हिडिओ दाखवल्यावर तो बोलायला लागला। होय, आम्हीच अपहरण केलं, आम्हीच खून केला अशी कबुली घुलेने दिली आहे। खंडणी प्रकरणामध्ये देशमुख हे अडथळा होत होते असं त्याने म्हटलंय। आवादा कंपनी परिसरामध्ये देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली। प्रतीक घुलेचा वाढदिवस असतानाच आम्हाला मारहाण केली। त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग मनात होता आणि म्हणूनच हत्या केल्याचं सुदर्शन घुलेने कबूल केलंय अशी एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। एबीपी माझाच्या या बातमीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दुजोरा दिलेला आहे। हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड सुदर्शन घुलेने हत्येची कबुली दिली। देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार यांनी कबुली दिलेली आहे आणि या संदर्भामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दुजोरा दिलाय। दरम्यान संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। अपहरण ते खून ही सगळी जी घटना आहे हे सगळे आरोपी एकच आहेत। या आरोपींनी अपहरण करून जी हत्या केली त्या संदर्भात निकम साहेबांनी एकदम स्पष्ट शब्दामध्ये प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया काल दिलेली आहे। म्हणून मला याविषयी काही जास्त न बोलता मी एवढं बोलेल की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि लवकरात लवकर या जे प्रकरण आहे या प्रकरणाचा निकाल लागून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे पुन्हा एकदा अंजली दमानी यांच्या निशाण्यावर आहेत। धागेदोरे धनंजय मुंडेंपर्यंत जात आहेत म्हणून घुले म्होरक्या असल्याबद्दल दमानी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सुदर्शन घुलेला टोळीचा म्होरक्या का दाखवलं जातंय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। जी घटना झाली याच्यात अनेक लोकांनी मागून मदत केली होती। मग त्याच्यात ते बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, अशी अनेक माणसं, डॉक्टर वायबसे असो, त्यांच्या पत्नी असो, पोलीस इन्स्पेक्टर्स होते राजेश पाटील, प्रशांत महाजन, यांचं कुणाचंच नाव आत्तापर्यंत चार्जशीटमध्ये आलेलं नाही आहे आणि ते सहआरोपी करा अशी जी आमची मागणी होती ती का आहे, कारण या सगळ्यांना गाईड करणारे, व्हॉट्सॲपवर चॅट असणारे हे धनंजय मुंडे होते। म्हणून यांना सहआरोपी केलं जात नाही आहे। यांना जर सहआरोपी केलं गेलं, त्यांचे फोन जप्त झाले तर हे हात सरळ धनंजय मुंडेपर्यंत जात आहेत असं हे जे वाटतंय त्याच्यावर कुठेतरी पडदा घालण्याचा प्रयत्न होतोय आणि तो होऊ देणार नाही। याच संदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांनी फोनवरनं एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। अत्यंत महत्वाची आहे कबुली जबाब आणि अजून सप्लिमेंटरी चार्जशीट राहिले त्याच्यात कोणाचं नाव येतंय का हे पण आम्ही पाहणार आहोत आणि शेवटपर्यंत ह्या बाबतीमध्ये धनंजय देशमुख आम्ही सर्वजण मिळून याला लढा देणार आहोत, कारण आता केस स्टँड झालेली, सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे याच्यातला शेवटपर्यंत आणखी याच्यात कोणी आकाच्या नंतर सुद्धा कोणी आहे का हे तपासण्याची जबाबदारी एसआयटीची आहे। माझा रोख असा आहे की याच्यामध्ये ज्यांची इन्व्हॉल्वमेंट येईल, आता आकापर्यंत इन्व्हॉल्वमेंट पोहोचलेली आहे, आणखी पोलीस तपासामध्ये त्याच्या पुढे जात आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कोणत्या मुद्द्यावर तपास करावा हे एसआयटीला बोलू। दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते। जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत। कुणाल कामराच्या स्टुडिओवर, हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाल कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत
त्यांनाही वाचवलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झालेली आहे. याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत. याच विषयावरती मनोज जरांगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. वाईट वाटतं की एका चिल्लर कामासाठी एक चांगल्या लेकराचा यांनी खून केला, यांनी बळी घेतला. हे इतकं वाईट झालं आहे. एक नंबरच्या आरोपीनं हे करायला लावलं, हे त्या आरोपीनं बाकीच्यांनी कबूल केलं. याचाच अर्थ आता यांना फाशी व्हायला पाहिजे. याचाच अर्थ असा होतो की हे लोक सगळे धनंजय मुंडेचे आणि ह्या कटात धनंजय मुंडे सहभागी. ही लय महत्त्वाचा विषय. आता सरकारनं याला फुलस्टॉप द्यायचं काम केलं आहे. धनंजय मुंडेला हे करायला नाही पाहिजे. आणि हे पाप अजितदादांनी सुद्धा डोक्यावर नाही घ्यायला पाहिजे. विशेष करून याच्या दादाचा सुद्धा हात आहे की काय, मग असं वाटायला सुरुवात होईल. म्हणून अजितदादा पवारांनी सुद्धा धनंजय मुंडे या कटात सहभागी असल्यामुळं त्याला 302 मध्ये घ्यायला पाहिजे. तो हाय म्हणजे हाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.